नमस्कार, कशा आहात सर्व? मजेत ना? तर इथं ना म्हणजे 11-12 वाजले होते तेव्हा मी थालीपीठं बनवत होते. म्हणजे मी की 12च्या नंतर शाळेतून मुलीला घेऊन आले, त्याच्यानंतरला मी थालीपीठं बनवली गरम गरम. ती शाळेतून आली होती, मग तिला थालीपीठं दिली खायला. तर आज माझ्यासाठी ना खूप खास आणि खूप आनंदाचा दिवस होता. तर ते काय आहे, कशाबद्दल आहे, ते तुम्हाला मी सांगणार आहे व्हिडिओमध्ये. त्या व्हिडिओ जो आहे तुम्ही लास्टपर्यंत पहा. तर इथं मी ना मिक्स डाळीची आणि कोथिंबीरीची थालीपीठं बनवत होते. तर कोणाकोणाला आवडतात थालीपीठं, मला तर खूप आवडतात. तर इथं पाहू शकता एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी. आणि कसं होतं माहिती का, सगळ्या डाळींची मिक्स डाळींची म्हणजे पिठाचं जर बनवले ना थालीपीठं, खायला खूप छान लागतात. तर इथं मी ना पटापट थालीपीठं बनवून घेतली आणि दुपारनंतरला मला जायचं होतं जरा बाहेर. तर इथं पाहू शकता थालीपीठं वगैरे बनवून झाली, इथं बनवत होते मी. तर तुम्ही कशी थालीपीठं बनवता नक्की सांगा. तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. थालीपीठं इथं दही होतं, मला दह्याबरोबर आवडतं थालीपीठं. तर इथं बघा मी दुपारी बाहेर गेले, त्याच्यानंतरला एक माझं पार्सल येणार होतं. तर ते पार्सल फायनली आलं, ज्याची मी खूप दिवसापासून वाट पाहत होते. तर ते फायनली माझ्या घरी आज आलं. तर नवीन घरामध्ये नवीन पार्सल म्हणजे की मी दुसरीकडे रूम शिफ्ट केलेलं आहे. म्हणजे की मी रेंटनेच राहते, पण रूम मी शिफ्ट केला आहे दुसरीकडं. नवीन घरामध्ये नवीन काहीतरी मला वस्तू घ्यायची होती, तर ती फायनली आज इच्छाही पूर्ण झाली. आणि स्वतःच्या कमाईतून किंवा स्वतःच्या स्वेच्छेने घेतलेली जी पहिली वस्तू असते ना, त्याचं काही वेगळंच हे असतं, आनंद असतो. तर इथे ना ते काही ह्या म्हणजे इथं जागा शॉर्टलेट असल्यामुळं, म्हणजे कमी असल्यामुळं इथं काय ती वरती येत नव्हती. त्याच्यामुळं खूप स्ट्रगल करून ती कशी तरी वरती आणलेली होती त्या दादांनी. कशी तरी त्यांनी माझ्यापर्यंत पोचवली. आता फायनल ती घरात आली आणि घरात आल्यानंतरला छान असं, आता प्रत्येकजण बोलाल की एवढी काय मोठी आणि ह्यात काय तेव्हा घेतलं तर काय झालं. पण माझ्यासाठी ही खूप मोठी आणि लाख मोलाची गोष्ट आहे. तर प्रत्येकाला असते, पण माझ्यासाठी मी माझ्या 20 वर्षामध्ये म्हणजे पहिल्यांदाच नवीन वस्तू घेतली, त्यामुळे मला ह्याचा आनंद खूप होता. आता प्रत्येकाचा आनंद वेगवेगळा असतो. माझा आनंद छोटी असानी मी त्याच्यातच समाधानी असते आणि समाधान मानते, मला त्याच्यातच आनंद मिळतो. तर इथं पाहू शकता फायनली हा माझा फ्रीज मी घेतलेला आहे LGचा. तर कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा. तर माझ्यासाठी ही खूप लाख मोलाची गोष्ट आहे, त्याच्यामुळे मी हा कसा स्वतःच्याने घेतलेला आहे, त्याच्यामुळे मला याचा खूप आनंद आहे. तर हा असा आहे फ्रीज. तर आवडला का नक्की सांगा आणि कमेंट्स करून कसा वाटला आणि ह्या कंपनीचा कसा आहे ते पण मला नक्की सांगा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय.